दिल्लीतल्या तरुणांच्या आंदोलनाविषयी सुरुवातीला बोलूया। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी मोठा गदारोळ झालेला आहे। दिल्लीत आजही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। दरम्यान जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा अभिजित दिपकेने दिलेला आहे। संध्याकाळी मंगळवारी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी मोर्चाच्या स्थळी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। खरं तर गेले 23 दिवस दिल्लीमध्ये जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे, पण सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिजित दिपके यांना आंदोलन सुरू केलेलं होतं, तर अन्नत्याग आंदोलन त्याने सोडलं आणि त्यानंतर 3 दिवस जंतर मंतरच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे अभिजित दिपकेनं। आणि हे तरुणांचं आंदोलन उत्स्फूर्तपणे देशभरातून आंदोलक विद्यार्थी हे जंतर मंतर परिसरात येत आहेत। मोठी बातमी, उद्धव ठाकरे दिवसभर काल दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर रात्री उशिरा नवी दिल्लीमध्ये पोहोचले। आज ते पत्रकार परिषद नवी दिल्लीत घेणार आहेत। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मंगळवारी रात्री उशिरा अभिजित दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली। आज सकाळी ते पत्रकार परिषद घेत आहेत। पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। जसा आत्ताच आपण उल्लेख केला की उद्धव ठाकरे काल जंतर मंतरवर गेलेले होते। विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेतली, अभिजितची त्यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद सुद्धा साधला। अभिजितचं व्यासपीठावरून कौतुक सुद्धा केलं। उद्धव ठाकरेंनी सरकारवर यावेळी घणाघात केला। फक्त राजीनामा नाही तर व्यवस्था बदलायला हवी असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं कौतुक केलेलं आहे। ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल है, रहेंगे, होने दो। मतलब अपने पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक इस्तीफे से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। हम निकाल देंगे, चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। मैं कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे और अभिजीत मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे ही करो। आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले, तब देख लेंगे। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला पल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है। शायद आजादी के बाद पहली बार हम देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं कि ऐसी सरकार जो अपने भविष्य पर लाठियां चलाती है। आप सिर्फ युवा नहीं हो, आप इस देश का भविष्य हो। और अब मुझे यही लगने लगा है कि जो भी आपका आतंकवादी मानता है कि या वो विदेश से आए हैं क्या? आतंकवादी कौन कहता है आपको पता है। और आप आज अनुभव कर रहे हैं कि इतनी बेरहमी से ये सरकार आपके साथ पेश आ रही है। कल जिस तरीके से उन्होंने आपको पीटा, एक बात अच्छी लगी क्योंकि आप सबके हाथ में एक मोबाइल फोन है।
अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळूया। ही बातमी आहे विद्यार्थी आंदोलनाविषयीचीच। सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। विद्यार्थी आंदोलनावर केंद्र सरकार चर्चेकरता तयार आहे असं सूत्रांकडून कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। सरकार म्हणतंय की विद्यार्थी आंदोलनासंदर्भात चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आंदोलनावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे। पण शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, सरकार आता विद्यार्थी आंदोलनाविषयी बोलायला तयार आहे, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यायला तयार आहे, काय अधिक सांगाल स्पष्टपणे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, केंद्र सरकारने आपली भूमिका जाहीर केलेली आहे। चर्चेसाठी सरकार तयार आहे, मात्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही राजकीय मागणी आहे असंही त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केले। दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षा गैरव्यवहाराविरोधात झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने या मुद्द्यावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्णपणे राजकीय असून आम्ही सरकार त्यापुढे झुकणार नाही असा स्पष्ट संदेश वरिष्ठ सरकारने सूत्रांनी दिलेला आहे। महत्वाचं म्हणजे संसदेची तयारी देखील आहे। नीट, सीयूईटी आणि जेईई मेन यासारख्या परीक्षांवर संसदेत विरोधी पक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे। सविस्तर चर्चा करण्यासाठी सरकार पूर्ण तयार आहे अशीही माहिती पुढे आलेली आहे। पण मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी स्पष्ट म्हटलंय की राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा दावा करण्यात येतोय। सरकारला मागणी केली जाते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही सरकारने आपली जबाबदारी पूर्वी स्वीकारलेली आहे, आवश्यक त्या सुधारणा देखील केलेल्या आहे। त्यामुळे आता सरकार राजकीय दबावापुढे झुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी मान्य केलं आहे। सोबतच ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच व्यवस्थेतील लोकांनी ही चूक केलेली आहे। पेपर माफिया जो आहे त्याला आम्ही निश्चितपणे त्यांना तुरुंगात धाडू आणि ही गळती लपवण्याचा प्रयत्न केला आहे असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। आम्ही त्रुटी दुरुस्त करून या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महत्वाचं म्हणजे दिल्ली विद्यापीठात सुमारे 72,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत पार पडलेले आहे। सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम योग्य पद्धतीने राबवले जात आहे असाही सरकारचा दावा आहे। पण आंदोलन जे आहे ते विरोध किंवा आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, मात्र जे लोक आंदोलन नेतृत्व करतात ते प्रत्यक्ष प्रभावित झाले नसून त्यामागे राजकीय हेतूने केंद्र सरकार त्यामागे राजकीय हेतू आहे अशा प्रकारचा स्पष्ट आरोप केंद्र सरकारचा आहे। त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय असल्यामुळे सरकार या दबावाला बळी पडणार नाही। नीट पेपरच्या त्रुटी मान्य करून त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आंदोलन नेतृत्व करणारे विद्यार्थी हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी नाही असं देखील सुप्रिया सुळेने असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। स्टुडिओ माहिती दिल्याबद्दल ओव्हरऑल म्हणणं असं आहे केंद्र सरकारचं की विद्यार्थी आंदोलनाचा राजकीय पक्ष फायदा घेऊ इच्छित आहेत आणि त्यांचं तेच चाललेलं आहे। पण आम्ही विद्यार्थ्यांशी बोलायला तयार आहोत। ही जी राजीनाम्याची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांची ती राजकीय हेतूनं प्रेरित आहे असंही स्पष्ट केलेलं आहे केंद्र सरकारच्या वतीनं।